तो पाहता आपण पंच देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते आणि पहिला उद्घाटनीय सामना या स्पर्धेचा पाहायला मिळते. गतवर्षीप्रमाणे देखील आज ही स्पर्धा आखाती देशांपर्यंत जाऊन पोहोचली आणि त्याचा उद्घाटनीय सामना देखील झाला गेला. परंतु आज पहिली मॅच देखील खेळवली जाईल. एका बाजूला शिवतेज पारंबे तर दुसऱ्या बाजूला पाहता आपण खडवाडी सारखा संघ. नाणेफेक जिंकून पहिलं टॉस मध्ये सांगितलं गेलं की आम्ही बॅटिंग करू शकतो आणि ते बॅटिंग करताना सलामीवीर फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. किरणजी जाधव आणि जीतू मोरे ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा आपण सकाळच्या सत्रामध्ये असं म्हणता सांगून गेला तो का पैशाला मुकू नका. स्पर्धा रॉयल आपल्याला पाहायला मिळते. परंतु आज स्पर्धेची श्रीमंतीपेक्षा जास्त गर्भ श्रीमंती आपल्याला मान्यवरांच्या शुभ हस्ते पाहायला मिळते. अर्थात मानसिंग शेठ देवरे साहेब यांचं मी तर म्हणे सकाळच्या सत्रामध्ये एटीएम ओपन झालं गेलं आणि फक्त तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल. तो पासवर्ड असेल 666. लगातारचे 3 षटकारांसाठी 501, लगातारचे 3 चौकारांसाठी 501 चा धनादेश दिला जाईल. अगदी स्पर्धा मानाची पाहायला मिळते आणि श्रीमंत देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये जीतू मोरे, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला किरणजी जाधव. या हंगामामध्ये चर्चेमध्ये असलेला खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळते. परंतु गोलंदाजीच्या मार्कवरती कोणता खेळाडू असेल? अर्थातच यंग टॅलेंट शिवतेज पारंबे टीमचं अर्थातच सिद्धांत. सिद्धांत शेडगी नाही माघारी ऑफिस जाणार बोल दिलं शेडगी गावाला बरोबर आपण गणेशदादा भिलारे देखील आपल्याला पाहायला मिळतील 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. आज कडवाडी सारख्या संघाच्या माध्यमातून सातत्याने पाठिंबाचा कणा म्हटलं जातं त्यांना. कोणत्या ठिकाणी आपली टीम जाऊयात परंतु त्या ठिकाणी ते असतातच. हे आहे क्रिकेटवरचं प्रेम, हे आहे आपल्या ग्रामीण क्रिकेटचं प्रेम आणि हे आहे आपल्या गावच्या क्रिकेटचं प्रेम. चला मॅचला आपण विलंब करून का सुरुवात करायची आहे. पहिली मॅच देखील खेळवली जाते. बॉलर सिद्धांत शेडगे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ. पहिली मॅच पहिला चेंडू कोणत्या पद्धतीचा हाताळला जाईल? पंच देखील सज्ज आहेत. लेट्स प्लेचा इशारा. शो द गुड गेम. 3, 2, 1. पहिला चेंडू रॉयलच्या षटकाकडून घेऊन येताना टाळ्यांचा प्रतिसाद दिला जातो. पहिला चेंडू सिद्धांत. पहिला चेंडू पाहतो आपण पंचांचा नो बॉलचा इशारा. पहिला चेंडू नो बॉल. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळते. ही सुरुवात मी तर म्हणेन चांगली नसावी. आज सुरुवात करावी लागेल. बायकोसाठी आणि प्रेयसीसाठी ताजमहाल बांधणारे भरपूर झाले परंतु आपल्या आईच्या स्वप्नाचे स्वराज्य निर्माण करणारे एक समर्थ ते म्हणजे राजे शिवछत्रपती. पुढचा चेंडू आपल्याला पाहिले. पुढचा चेंडू देखील आपल्याला पाहतोय तिथे 30 यार्ड मध्ये केले जाते सुरक्षित रक्षण. नक्की तिथे कोणती धाव मिळणार नाही. कमबॅक केलं पहिल्या चेंडूवरती. पहिला चेंडू जरूर न आला परंतु नंतरचा चेंडू येतोय तो म्हणजे डॉट. नामी संधी होती किरण जाधव सारख्या खेळाडूला परंतु त्या संधीचं सोनं करता आला नाही. आता 360 ग्राउंड म्हटलं की मेजवानी असेल परंतु ती मेजवानी कोण स्वीकारणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. सकाळचं सत्र वातावरण तुम्हाला एकदम शांत पाहायला मिळते परंतु आता तुम्हाला प्रॅक्टिस सेशन मध्ये केलेली प्रॅक्टिस या क्षणाला इथे आठवावी लागेल आणि खेळ करावा लागेल. ती टीम कोणती असणार? शिवतेज पारंबे की कडवाडी सारखं? पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. लेफ्टी गोलंदाज सिद्धार्थ शेडगे यांच्या माध्यमातून. खोलवर पदीचा चेंडू होता तिथे अमोल शेडगे यांच्या माध्यमातून थोडंसं फंबलिंग आपल्याला पाहायला मिळते. याचा दुजोरा अर्थातच धावून घडलेली एक धाव. या धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 2च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेशा झालाय परंतु आता 4 षटकांमध्ये किती धावांचा टोटल उभारला जाईल तो म्हणजे शिवतेज पारंबे या टीमच्या माध्यमातून. टायमिंग लावलेला आहे
याची देखील दक्षता घेणे गरजेचं राहील. इथे फटका फसलाय ओमकार शेडगे चेंडू खाली, परंतु पहिला चेंडू केलाय धरणीला दान. सकाळच्या सत्रामध्ये पकडा झेला आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. मित्रांनो, परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला पास होण्याचा अधिकार असतो, परंतु या चेंडूवरती तब्बल काढलेल्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मिळालेलं जीवदान जितू मोरे कोणत्या पद्धतीचे फटकेबाजी करणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. परंतु सिद्धांतनं केलं होतं कमबॅक, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. डावखुरा गोलंदाज प्रतिघात करावा लागेल. इथे फटका समोरच्या बाजूला, इथे रनआउटचा डोका डायरेक्ट वा वा वा, पहिला धक्का लागलाय. मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते या टीमचा बॅकबॉन, या टीमचा तारणहार किरण जाधव बॅक टू डगआउट. राकेश घाडगे आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या माध्यमातून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला आणि तो देखील यशस्वी झाला गेला आणि संदेश देण्यात आला किरण जाधव यांना की मी देखील माझ्या टीम साठी खेळण्यासाठी आलो आहेत. मी तर म्हणेन चुकी केली किरण जाधव सरांनी, परंतु आता ह्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिमन्यू जाधव सर, अर्थातच पोलीस दलामध्ये कार्यरत असणार व्यक्तिमत्व, सदरक्षण आहे खलनिग्रह या उक्तीप्रमाणे देखील आज आपल्याला याच क्रीडांगणावरती देखील क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला हे व्यक्तिमत्व पाहायला मिळते. सर अभिमन्यू जाधव आपल्याला पाहायला मिळतील. आता त्यांच्यावरती जबाबदारी असेल, कारण की त्यांचं ट्रम्प कार्ड मैदानाच्या बाहेर गेले, परंतु आता इथून पुढे खेळ कसा केला जाईल. वाईट चेंडू जरूर आलाय. पुढचा चेंडू सिद्धांत त्यांचा. इथे पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू, वा काय गोलंदाजी केली जाते. सातत्याने यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धांत शेडगे यांच्या माध्यमातून त्याच्यावरती विश्वास दाखवला जातो पूर्ण टीमच्या माध्यमातून, आणि ते विश्वास पात्र खेळ देखील आपल्याला पाहायला मिळते. नो बॉल जरूर आला होता, संधी होती, परंतु त्याच्यानंतर केलेलं कमबॅक सिद्धांतचं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू, इथे फटका सुरेख, तिथे क्षेत्ररक्षक नागेश शेडगे यांचे सुरेख क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवल्या गेल्या. चौकार गेला असता, परंतु शेवटच्या मोमेंटला हाताची उंजळ पसरली गेली. तिथे मिळतील 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पडली तब्बल 7च्या घरामध्ये. पहिलं षटक समाप्तीचा इशारा. आता पाहतो आपण 38च्या बाहेर आपल्याला 5 प्लेयर्स पाहायला मिळतील आणि या 5 प्लेयर्सची प्रतीक्षा देखील आपल्याला पाहायला मिळेल. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल. आता धावा येणार का? यायला हरकत नाही. टायमिंग नक्कीच लावला गेला आहे. टीम शिवतेज पारंबे. धावफलक आपल्याला 7च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळते. 1-7 अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये, परंतु या टीमचा पुन्हा एकदा अजून एक हार्ड हिटर्स बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अर्थातच सर अभिमन्यू जाधव. दुसऱ्या बाजूला राकेश घाडगे या टीमचे कॅप्टन देखील आपल्याला पाहायला मिळतील. काय सिद्धांतनं गोलंदाजी केली. मेसेज दिला सिद्धांतनं की मी देखील माझ्या टीमचा एक मोठा खेळाडू आहे. माझ्यावरती विश्वास दाखवला, त्या विश्वासपात्र खेळी करणारच. पुन्हा एकदा पाहता आपण दुसरं षटक कोणाच्या नावावरती, तर कॅप्टन पाहायला मिळतात राकेश घाडगे. 7 धावा आपल्याला पाहायला मिळते. कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सिद्धांत शेडगे यांच्या माध्यमातून, परंतु आता राकेश घाडगे इथे फक्त स्लॅश करण्याचा प्रयत्न. तिथे ओमकार शेडगे थोडीशी चुकी करताना पाहायला मिळतात. चेंडू सीमा रेषा लगत गेला, जाईल का? होय गेलाय. आणि मेसेज दिला गेला तो म्हणजे आ गया मेसेज, कर दिया फॉरवर्ड. येतोय चौकार. बॅट्समन अभिमन्यू जाधव यांच्या पहिल्या चेंडूवरती करारा प्रहार. क्रॅकिंग चौकार आला गेला. कव्हरच्या पॉइंट मधून काढलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतात. ओमकार शेडगे यांच्या माध्यमातून झालेली चुकी देखील आपल्याला पाहायला मिळते. त्या चुकीचा दुजोरा अर्थात या 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या 11च्या घरामध्ये जाताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते. परंतु आता इथून जोडीला थांबवायचं असेल
तर तुम्हाला षडयंत्र हाताळावे लागतील. परंतु इथून जोडीला चालवायचं असेल तर खांद्याला खांदा मित्र म्हणेल पावलावर पाऊल ठेवून करावं लागेल. पुढचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळते राऊंड विकेटनं. इथे फटका स्वीपचा मारायचा प्रयत्न होता परंतु इथे पुन्हा एकदा चुकी झाली गेली. इथे डायरेक्ट हिट केला असता परंतु हे क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. त्या कारणाने राकेश घडगे यांनी स्वतःला सावरलं केलं की एखादी चुकीची धाव गेली तर पुन्हा संघर्ष करायला लागेल. तो म्हणजे दुसऱ्या सेशन मध्ये तो सेशन थांबवला गेला. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ताळमेळ चुकला होता परंतु पुन्हा एकदा ताळमेळ बसला गेला. इथे पाहतो आपण रनवे मध्ये अडथळा आला गेला, थांबवलं गेलं, स्वतःला सावरलं गेलं आणि आता टीमला सावरावं आहे. ते सावरताना पाहायला मिळेल का टीम शिवतेज फार्मी टीमचा हा गोलंदाज कॅप्टन राकेश सर. इथे फटका लाजवाब परंतु तिथे क्षेत्ररक्षक केली चुकी. अख्खा गाव मामाचा परंतु एक ना एक कामाचा. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहिला झेल सुटला गेला तो म्हणजे किरण जाधव सरांचा. नंतर त्यानंतर अभिमन्यू जाधव. हे एक मोठं ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये आहे. या ट्रम्प कार्डला कसं रोखलं जाईल. झेल सोडला. क्षेत्ररक्षक देखील आपल्याला योगेश शेडगे पाहायला मिळालेत. जर का झेल पकडला असता तर तुम्हाला नक्कीच समोरच्या संघावरती दबाव दडपण जाणवलं असतं परंतु आता झेल सोडला गेला. पुढचा चेंडू. इथे फटका जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅट गोफणीसारखी परंतु फिरवली परंतु तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू येते डॉट. चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत धावसंख्या स्थिर होताना पाहायला मिळते. 11च्या घरामध्ये 12च्या घरामध्ये आपल्याला धावा पाहायला मिळतात. कोण कोणाचे 12 वाजवणाऱ्या सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटनीय सामना कोण जिंकणार, पहिलं विजयाचं पाऊल कोण टाकणार हा प्रश्नचिन्ह. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू होता. यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा धोका पत्करला गेला आणि ती धाव देखील पूर्ण केली. थ्रो आपल्याला त्या पद्धतीचा पाहायला मिळाला नाही. एकंदरीत या चेंडूवरती 2 धावा एकवटल्या गेल्या. धावसंख्या 14च्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी सुरेख आपल्याला पाहायला मिळते राकेश घाडगे यांची. चेंडूवरती चौकार जरूर आला परंतु त्याच्यानंतरचा केलेलं कमबॅक संधी निर्माण झाली होती परंतु तो झेल देखील धरणीला दान केला. अभिमन्यू जाधव येणाऱ्या वेळेमध्ये काळ कोणता सांगून झाले सांगणं कठीण राहील. पुढचा चेंडू सातत्याने खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते आणि अंपायरचा षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला मंडळी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7.00च्या सरासरीने फक्त 14 धावा. डोक्याची घंटा असेल का ती म्हणजे कडवाडे सारख्या संघानं कॅप्टनने टॉस जिंकला. घेतलेला निर्णय अशुभ तर ठरला जाणार नाही ना परंतु त्या निर्णयाला शुभ करावा लागेल. टीम कडवाडी सारख्या टीमच्या या दोन्ही खेळाडूंना अर्थात जितू मोरे आणि दुसऱ्या बाजूला अभिमन्यू जाधव सर यांना नक्कीच इथे करावं लागेल. स्पर्धा आपल्याला बहुमूल्य आहे. मेसेज दिला गेला बलूनच्या साहाय्याने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला आणि महाराष्ट्राला मेसेज दिला गेला की स्पर्धा आहे ग्रामस्थ मंडळ दहिवडकरांची. ही स्पर्धा आहे सातारा जिल्ह्यातील मित्र म्हणेन. ही स्पर्धा आहे सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार विभागाची. गोलंदाजी मार्कवर योगेश शेडगे आपल्याला पाहायला मिळतील ज्याच्याकडे दांडगा अनुभव आहे. आता गोलंदाजी कोणत्या पद्धतीची राहील. स्ट्राईकला अभिमन्यू जाधव. इथे पहिला चेंडू जसा आला तसा पाठवला गेला मैदानाच्या बाहेर. षटकार अभिमन्यू जाधव सर यांचा झेल सोडाल तर त्याचा तुम्हाला भुगदंड भोगावाच लागेल आणि षटकार देखील आलाय. इथे षटकाराला धावगत्या 20च्या घरामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती भरपूर समाचार घेतलाय. आता दुसरा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील. मी अगोदरच म्हटलं असं की पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेट विश्वाचा खेळ आणि करा अभ्यास आणि जिंका तो म्हणजे परीक्षेचा निकाल. परंतु आता निकाल कोणाच्या बाजूला लागला जाईल. अभिमन्यू जाधव सर की योगेश शेडगे. इथे अजून एक येणार का. इथे नागेश शेडगे यांच्या माध्यमातून सूर्य क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तिथे थोडीशी उंची कमी पडली की काय. छलांग लगवली गेली, हनुमान उडी घेतली गेली आणि तिथे या धावून घडलेल्या 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या आपल्याला 22च्या घरामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळते.
पहिला सामना कोण जिंकणार या प्रतीक्षेमध्ये संपूर्ण कास पठार विभाग आणि सातारा जिल्हा. पाहता म्हणा मान्यवरांचे टीम देखील ओपन झालं गेलं. मानसिंग शेठ देवरे साहेबांच्या माध्यमातून सलगचे 3 षटकार यांसाठी पाहता पण अजून एक सांगून दिले गेलं, आमंत्रण दिले साऱ्या गावा. वादळ आलं कडेवाडी सारखं संघाचा आता मैदानाबाहेर जावा. षटकाराला वाघाने डरकाळी फोडली आणि मेसेज दिला गेला तो म्हणजे शिवतेज पारंबे टीम्सला की माझा झेल सोडाल तर त्याचा भुक्तंड तुम्हाला भोगावाच लागेल. 2 षटकार आले गेलेत ते म्हणजे योगेश शेडगे. ज्या योगेश शेडगेने पहिल्या सेशन मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये मित्र म्हणे अभिमन्यू जाधव सरांचा झेल सोडला होता ना, त्या झेलची किंमत मित्र म्हणे या क्षणाला मोजावी लागते. अर्थातच योगेश शेडगे यांना. परंतु योगेश शेडगे देखील कच्चा गुरु का चेला नाहीये. त्याने देखील अनेक उन्हाळे पावसाळे आपल्या टीम साठी एकंदरीत खाल्लेत. परंतु आता त्या उन्हाळे पावसाळ्यांमधील ते क्रिकेट आठवावं लागेल आणि पुन्हा एकदा त्याचं कमबॅक करावं लागेल आणि विकेट घ्यावी लागेल. परंतु हे सोपं नाही कारण की अभिमन्यू जाधव सर आहेत. इथे मिनी हेलिकॉप्टर समोरच्या बाजूला अमोल शेडगे आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव पूर्ण दुसऱ्या धाब्याचा मानस होणार का? होईल हरकत नाही. अनेकंतरी पाहता पण धावून काढलेला 2 धाबा. या 2 धावेने धावसंख्या आपल्याला जाताना पाहायला मिळते 30च्या घरामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये मित्र म्हणे जी गाडी एक गिअर वरती चालवत होती त्याला दुसऱ्यावरती टाकलं गेलं. नवे तर टॉप गिअर वरती चालवण्याचं काम केलं अर्थातच या अभिमन्यू जाधव सरांनी. इथे फुलटॉस चेंडू होता त्याच्यावरती कडक प्रहार जरूर झाला परंतु तिथे नागेश शेडगे आहेत. एका धाब्याचं रूपांतर दुसऱ्या धाब्यामध्ये केलं जाईल का नाही करणार. इथे कॉल आला होता परंतु नोकरी लागली नाही. कॉल घेतला होता परंतु शेवटच्या मुवमेंटला जेतू मोरेंनी देखील सांगितलं की अजून देखील एक षटक आपल्याकडे आहे. या षटकातील पाहतो आपण शेवटचा चेंडू देखील पाहायला मिळेल. इथे फटका जरूर आलाय. तिथे प्रथमेश शेडगे केली चुकी. या क्षणाला म्हणतोय मी तर म्हणेन काय करते शिवतेज पारंबे टीम. सकाळच्या सत्रामध्ये सातत्याने 3 झेल सोडले गेले. झेल व्हायला पाहिजे होता परंतु एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहतोय 32च्या घरामध्ये 32 धावा पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये चोप मार दिला गेला या गोलंदाजाला. 2 षटकापूर्वी धावसंख्या 14च्या घरामध्ये आणि आता पाहता आपण 32च्या घरामध्ये. हेच तर आहे क्रिकेट. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि तोच क्रिकेट देखील आज आपल्याला पाहायला मिळते. तर बाद आपण सौरभ देवरे अर्थातच मोन्या यांचं देखील आगमन झालंय. या टीमचा आता आपण अष्टपैलू गुणवंत खेळाडू यंग टॅलेंट देखील आपल्याला पाहायला मिळते रॉयल क्रिकेट क्लबचं आणि त्याला देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अमोल शेडगे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. फिरकीचा जादूगार मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला जितू मोरे सर आपल्याला पाहायला मिळतात. आता कोणती फिरकी चालवली जाईल यानंतरची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. इथे चेंडू भिरकावला जरून तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला स्क्वेअर लेग वरती सिद्धांत आणि तिथे मी ते फक्त आणि फक्त एक धाव. यानंतरचे मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल 2 टीमच्या माध्यमातून. कातवडी बुद्रुक आणि त्यांना 2 हात करताना देखील आपल्याला A1 एकीव संघ आपल्याला पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा पाहता आपण मॅसेज दिला पुन्हा एकदा पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ आणि सोडा झेल आणि पराभूत व्हावा लागेल ते म्हणजे या मॅच मध्ये अभिमन्यू जाधव सरांचं वादळ सकाळच्या सत्रामध्ये जणू काही मॅसेज देतय. सातत्याने षटकार चौकारांचा पाडापाड केला की काय. षटकाराला 39 धावा आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत. आता पुढचा चेंडू पाहतो आपण अमोल शेडगे यांचा. इथे अजून एक येईल का आणि आला गेलाय. लगातारचे 2 षटकार आले गेलेत. आता तिसरा षटकार आला तर मानसिंग शेठ देवरे साहेबांचे टीम फुल्ल झालं गेले सकाळच्या सत्रामध्ये. सांगून गेला तुका पैशाला मुकू नका. पैसा आपल्याला पाहायला मिळते. श्रीमंतीपेक्षा गर्भ श्रीमंती आज मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. आता लगातारचा तिसरा येणार का? यायला हरकत नाही
परंतु अमर शेडगेला कमबॅक करावा लागेल. 2 षटकार आले 2 चेंडूंच्या पाठीमागे. जणू काही फिरकी अस्त्र चालून दिलं नाही या सकाळच्या सत्रामध्ये अभिमन्यू जाधव सरांच्या माध्यमातून. काय मैदानाच्या आतमध्ये लढलाय. जिथे विषय गंभीर तिथे अभिमन्यू जाधव सर गंभीर. षटकार आला गेलाय. तिसरा येणार का? 5-1. इथे झेल जरूर उडालाय. तिथे क्षेत्ररक्षक धावत पत आला परंतु एका धाब्याचं रूपांतर दुसऱ्यामध्ये करता करता बात आपण अमर शेडगेने चतुराई दाखवली गेली आणि सर अभिमन्यू जाधव सरांना मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. परंतु खेळी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अभिमन्यू जाधव सर काय खेळले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. 4-6 आणि 1-4 देखील आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत 34 धावांचं योगदान आपल्या टीम साठी देताना पाहायला मिळालं अभिमन्यू जाधव सरांच्या माध्यमातून. या चेंडूच्या पाठीमागे पाहिला पण वेग थोडासा कमी ठेवला गेला. फिरकी अस्त्र चालवलं गेलं अमोल शेडगे यांनी आणि या फिरकी अस्त्रामध्ये अडकवला गेला. नवीन बॅटर संकेत आपल्याला पाहायला मिळतात. 46 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जी धाव किती 2 षटकांच्या पाठीमागे 14 होती आता ती जाऊन बोलली 46च्या घरामध्ये. म्हणजे आता दुसऱ्या सेशन मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम्स अर्थात शिवतेज पारमे टीम्सला संघर्ष करावा लागेल. पुढचा चेंडू इथे बॅट गोफणी सारखी फिरवली होती परंतु आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं नाही. चेंडू इथे डॉट आणि या षटकातील बात आपण या पूर्वार्धातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडूवरती किती धावा लिहिल्या जाणार. इथे पुन्हा एकदा इथे चेंडू डॉट. सुरेख कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 4 षटकांचा खेळ समाप्त झाला मंडळी. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या 46 आणि 47 धावांचा भला मोठा डोंगर उभारलाय तो म्हणजे टीम शिवतेज पारंबे समोर. चला या मॅच पुढील मॅच एमन किंवा आणि कातावडी बुद्रुक कॅप्टन्स यायचं आपण. टॉस कोणाचे असते? तर पाहतो आपण प्रतापसिंह शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच या दुसऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. तर पाहतो आपण दोन्ही टीमचे कॅप्टन कातवडी बुद्रुक टीमचे कॅप्टन आलेत रामदेवरे सर. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आपण दीपक कदम यांना देखील आज आपण पाहणार आहोत. टॉस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते नक्कीच टॉस केला जातोय. तर पाहतो आपण एका बाजूला असेल ते म्हणजे रॉयल क्रिकेट क्लब 2025 आणि दुसऱ्या बाजूला रॉयल क्रिकेट क्लब दहिवड फक्त दहिवड. हां तर असा कॉल असेल. कॉल कोणता संघ करणार? तर पाहतो आपण कातवडी बुद्रुक टीम्स कॉल करेल. स्विंग द कॉइन रॉयल क्रिकेट क्लब 25 असा कॉल आला आणि टॉस देखील जिंकला गेलाय. तर पाहतो रामदादा टॉस जिंकला प्रथमतः निर्णय का असेल? प्रथमतः क्षेत्ररक्षण असेल आमचं. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण करताय समोरची टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. या टीम्सला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? एक्यू टीम खूप बलाढ्य आहे. त्यांना कमीत कमी 35 ते 30 धावावर रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. एक आपुलकीचा प्रश्न असेल. अनेक आपण स्पर्धा पाहतो परंतु आज ते बलून्स उडवले गेले आकाशामध्ये आणि रॉयल क्रिकेट क्लबने मेसेज दिला संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला आणि आपण पाहतो आपण ट्रॉफी समोर आपल्याला पाहायला मिळतात परंतु आज आगळी वेगळी संकल्पना पाहायला मिळते. ज्या प्रकारे प्रीमियर लीग होती त्या प्रकारचं आयोजन पाहायला मिळते. त्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? हो ॲक्च्युली आम्हाला तर आज वाटलं की आता जेव्हा सकाळी आम्ही ग्राउंडमध्ये आलो ग्राउंड तर 360 होतंच आणि असं वाटलं की ही लीगच मॅच आहे. कारण का महाराजांची मूर्ती आणि सर्व जे ह्यांनी दहिवड गावाने जे आयोजन केलं आहे एवढं उत्कृष्ट आयोजक आहे की लीगपेक्षा पण त्यांनी खूप भारी त्यांनी हा कार्यक्रम केला आहे. तर प्रथमतः त्यांनी आम्हाला सर्वप्रथम संधी दिली त्यामुळे त्यांचे पण आभार. थँक्यू सो मच रामदादा. दीपक दादा टॉस महत्त्वाचा होता का? हा टॉस महत्त्वाचा होता
आणि आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेणार होतो टॉस जर घेतला असता तर. परंतु आता मनासारखं झालं नाही. परंतु आता क्रिकेटच्या नाण्याच्या बाजू दोन असतात, छापा काटा. परंतु आता टॉस लागला नाही. परंतु आता तुम्हाला इथे क्रिकेटचं युद्ध जिंकायचंय. तर पाहतो आपण फलंदाजी आले, किती धावांचा मानस असेल? आम्ही जास्तीत जास्त धावा करू आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळू. तर पाहतो आपण आयोजन कसं वाटतंय? आयोजन खूप छान आहे. इथं जरा आल्यानंतर चांगलं जरा वाटतं की थोडं 360 ग्राउंडवरती खेळण्यासाठी जरा वेगळंच असतं आणि खूप छान आयोजन. थँक्यू सो मच. दोन्ही संघासाठी देऊत आपण बेस्ट ऑफ लक. तर जातो पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने. तिथे रंगलं युद्ध. खऱ्या अर्थानं पाहतो आपण 47 धावा आपल्याला पाहायला मिळतात ऑन बोर्ड वरती. परंतु आता 47 धावा चेस कशा केल्या जातील ती सलामीर जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये एकदा आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीमचा कप्तानच्याला सीना तान, दुसऱ्या बाजूला पाहतो आपण नागेश शेडगे देखील आपल्याला पाहायला मिळतील. तर पाहतो आपण मॅचला देखील सुरुवात केली जाईल. 47 धाबा जरूर बनवलं म्हणजे कडबवाडी सारखं टीम्स. परंतु याची भागीदारी म्हटलं गेलं तर सलामीर बॅट्समन राकेश गाडगे आणि नॉनस्ट्रायकरला आपल्याला पाहायला मिळतं नागेश शेडगे. पहिला चेंडू पाहतो आपण गोलंदाज संकेत यांचा. इथे पहिला चेंडू इनफिल्ड मधून उडवला गेला आणि पहिल्या चेंडूवरती येतोय करारा प्रहार, जातोय सीमा रेषा बार, येतोय चौकार. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या चेंडूवरती. 47 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती संकेत जाधव यांच्या पहिल्या चेंडूवरती केलाय करारा प्रहार. चौकार आला गेला कॅप्टनच्या माध्यमातून. विजलो आज मी हा माझा अंत नाही, पैठेन उद्याने हे सामर्थ्यमान नाही, आणि शांत बसायला काय आम्ही पारमी टीमचे संत नाही. इथे पुन्हा एकदा पाहतो आपण फ्लो बॅटचा खोलला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू येतो डॉट. म्हणजे आता पहिल्याच ओव्हर्स मध्ये तुम्हाला इरादे स्पष्ट करावे लागतील. ते म्हणजे टीम्स शिवताज पारमे टीम्सला, कारण की 47 धावांचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला नक्कीच धावा मी तर म्हणेन 12च्या सरासरीने धावा जमवाव्याच लागतील प्रति षटकाच्या मागे. परंतु आता संकेत जाधव एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळते या टीमच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथे रिवाजचा फटका, चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाय. परंतु इथे चेंडू आलाय डॉट. गरज होती का हा प्रश्नचिन्ह उभा केला जाईल. परंतु मैदानाच्या आतमध्ये राकेश घाडगे आणि नागेश शेडगे ही सलामीर जोडी आहे. आय कॅन डू इट, वी कॅन डू इट, आम्ही हे करू शकतो आणि ते करणारच, यात मात्र शंका नाही. पुढचा चेंडू इथे बॅटचा फ्लो सर्व काही सांगून झाला. बॅटला बॉल जसा टक आवाज आला आणि टकाटक कार्यक्रम केला. चेंडू गेला 1 बाउन्स ओव्हर द रो. मितील 4 धावा. रिप्ले ऍक्शन देखील आपल्याला पाहायला मिळाला. जसा फटका आला पट्ट्याने सांगून दिलं गेलं की मी देखील करू शकतो. पहिली बारी तेरी अब बारी हमारी, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी अब हमारी. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय धावगती. पुन्हा एकदा पाहतोय त्याच पद्धतीचा फटका, जशाच तसं कॉपी बुक स्टाईल ने उत्तर दिलं गेलं आणि पंचांचा इशारा येतोय इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. राकेश गाडगे ऑन फायर.
कप्तान चला सिनातान मी अगोदरच म्हटलं होतं तब्बल 5 चेंडूंच्या पाठीमागे 14 धावा, त्यामध्ये 2 चौकार 1 षटकार. जणू काही शाळेमध्ये चौकार आणि षटकारांचा पाडाच पाठ केला की काय. 1 2 3 आम्हाला माहित नाही, आम्हाला फक्त माहित आहे ते म्हणजे 4 6. हाच पाडा बोलावा लागेल आणि तोच पाडा बोलताना पाहायला मिळते. 14 धावा जरूर आल्या, सरासरी कायम राखली गेली. इथे बॅट जोरकस फिरवली होती परंतु आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. नाकासमोर गुदगुला करून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि अखेरकार चेंडू येतो डॉट. संकेतने या चेंडूवरती सुटकेचा शॉट घेतला असता बा आणि चेंडू आलाय डॉट. एकंदरीत आता आपण 14 धावा पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या अभावी 6 चेंडूंच्या पाठीमागे राकेश गाडे 2 चौकार आणि 1 षटकार गणेश 14 धावा. परंतु आता नॉन स्ट्रायकरला असलेला नागेश शेडगे मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या ओव्हरसाठी आलाय. पाहतो आपण प्रमुख मान्यवरांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांची रेलचेल देखील आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं ग्रामस्थ मंडळ दैवड अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय विठ्ठलजी देवरे, वसंत रामचंद्र देवरे साहेब, बाळकृष्ण किर्दे साहेब, कृष्णा देवरे साहेब, बाळकृष्ण देवरे साहेब, सन्माननीय प्रतापसिंह शिंदे साहेब, श्रीमानजी तानाजी देवरे साहेब, संदीपजी देवरे साहेब, सर्जेराव वाघ साहेब, अतुल शिंदे साहेब, संदीपजी वाघ साहेब, माजी सैनिक देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर सब इन्स्पेक्टर स्टेट आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच सन्माननीय अतिथी कृष्णा निळकंठ देवरे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती शीतल कृष्णा देवरे ताई देखील आपल्याला आज सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. तर विनंती करतो राकेश गाडगे आपल्या टीम्सला ते समोरचं पवेलियन आहे ना तिथं जायला सांगायचं आहे, कारण की एवढा खर्च केलाय. टीम्स विनंती करतो जे 2 पवेलियन आपल्याला पाहायला मिळते मागील बाजूस, एक राईट साईडला आणि डाव्या हाताला, त्या पवेलियन मध्ये आपण तिथूनच सामना एन्जॉय करायचा आहे. इथे फटका जरूर आला समोरच्या बाजूने, तिथे संकेत जाधव आपल्याला पाहायला मिळतात. जितू मोरे आपल्याला पाहायला मिळाले, त्याच्या माध्यमातून सुरेख फेकी. तत्पूर्वी या काढलेल्या 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावेने 18 धावा आपल्याला पाहायला मिळतील. दुसरा षटक आपल्याला पाहायला मिळतंय. कॅप्टन कुल किरण जाधव आपल्याला पाहायला मिळतात. विकेट घेतली जाणार का, षडयंत्र हाताळली जातील का, गनिमी कावा केला जाईल का. इथे फटका जरूर जमिनीला गुदगुल्या करत चालला. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. जर्सी नंबर 17 डावकरी हाताचा पाहायला मिळाला आणि त्याच्या माध्यमातून सुरेख फेकी. या षटकामध्ये कमबॅक केलंय की काय, होय कमबॅक केलंय कॅप्टन किरण जाधव. अर्थातच ही लढाई म्हटली जाईल. शिवतेज पारमे टीमचे कॅप्टन राकेश वर्षेत आपल्याला पाहायला मिळते किरण जाधव. इथे रिवर्सचा फटका पुन्हा एकदा गरज होती का प्रश्न सातत्याने विचारला जातोय, परंतु इथे चेंडू येतो डॉट. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे फटका जरूर आलाय. डान्सिंग द ग्राउंड, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार राकेश गाडगे ऑन फायर. काय फटका मारला गेला. रिफ्लेक्शन मध्ये जरूर जाणार आहोत क्रिकलाइनच्या माध्यमातून. इथे डान्सिंग द ग्राउंडचा फटका, बॅटचा फ्लो सर्व काही सांगून गेला आणि षटकार आला गेला. एकंदरीत धावसंख्या आपल्याला 25च्या घरामध्ये पाहायला मिळाली. मॅच आता दोन्ही बाजून आपल्याला पार्ट जड होताना पाहायला मिळते. 50-50 मॅच. 25 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 25 धावाच आपल्याला पाहायला मिळतात विदाउट 0 लॉस. या जोडीला फोडावा लागेल, परंतु आता ती किमी हा मित्र म्हणून करणार का टीम कडवाडी सारखं संघ. पहिल्या सेशन मध्ये धावा जरूर बनवल्या, परंतु आता दुसरा सेशन कसा राहिला जाईल. हात खोलले ते मित्र म्हणे राकेश गाडगेने. 1 मॅन शो मैदानाच्या आतमध्ये 1 साइड हिरो ची कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अभिमन्यू जाधव सर.
इथे नागेश शेडगेने देखील सांगून दिलं की मी देखील माझ्या टीमचा अविभाज्य घटक आहे. आणि पाहता पण ससा रे ससा दिसतो कसा 4 फुटाचा बादशाह ठोकतो बघ कसा. षटकार आलाय नागेश शेडगेच्या बॅट मधून. एकाने सांभाळली साथीदारी, त्याला दिली साथ, पाहता पण केली भागीदारी आणि आता स्वीकारली ती म्हणजे जबाबदारी. इथे पुन्हा एकदा पाहता पण कव्हरच्या वर उडवलेला फटका पाहता इनफिल्डला भेदला गेला. आउटफिल्डचा क्षेत्ररक्षक धावत पळ जाणार, एका हाताने चेंडू अडवणार तत्पुरी पाहता पण या धावून काढलेल्या 2 धावा. धावगती आपल्याला 33च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळते. एकंदरीत सामना होत्याचा नव्हता झाला की काय हो झाला गेला करून दाखवले कोणी या पारंबे टीमच्या पठ्ठ्यांनी. अर्थातच राकेश आणि नागेश त्यांच्या नावात यश आहे ते दोघे आपल्याला पाहायला मिळतील. इथे फुलटा चेंडू होता, त्याच्यावरती कडक प्रहार करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तिथे देखील चेंडू आपल्याला डॉट लेग बायच्या स्वरूपातील ही धाव आपल्याला प्राप्त करताना पाहायला मिळाली. इथे मिळते ती म्हणजे 1 धाव. एका धावेने धावसंख्या 34च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते अभिमन्यू जाधव सरांचा. स्ट्राईकला राकेश. इथे फटका देखील सुरेख आपल्याला पाहायला मिळते. तिथे झेल जरूर उडाला होता, परंतु ही 38 मध्ये चुकी केली. इथे फेकी देखील सुरेख आपल्याला पाहायला मिळते का, परंतु नाही. इथे मी तर म्हणेन चुकी केली. इथे 2 संध्या होत्या, परंतु या संध्या तुम्हाला सोडल्या गेल्यात. संधी वारंवार तुम्हाला देत नाही. संधी एखाद्या चहात बुडवलेल्या बिस्किट सारखी असते. ती संधी मित्र म्हणेन कडवाडी सारख्या टीम्सने गमावली की काय. या जोडीला फोडलं तर नक्कीच तुम्हाला इथे यश प्राप्त होणार आहे, परंतु आता ही जोडी सांगून जाते की करू धावाचा डोंगर उभारू समोरच्या संघावर. इतके जोरकस फटका फिरवण्याचा प्रयत्न झाला, बॅट गोफणी सारखी फिरवली होती, परंतु जसा वेग पाहायला मिळाला त्या प्रकारचा प्रतिसाद पाहायला मिळाला नाही. एकंदरीत धावसंख्या आपल्याला जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 36 धावा विजयाच्या दिशेने आपल्याला टीम जाताना पाहायला मिळते. एकंदरीत शिवतेज पारंबे. इथे इनफिल्डच्या वरून क्रॅकिंग ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळते. मुंबईचा मरीन ड्राइव्ह आणि बॅट्समन राकेश गाडगेचा कव्हर ड्राइव्ह आलाय चौकार. चला पाण्याची मागणी केली आयोजक, आपण तयार राहायचं आहे. चला भैया पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. पाण्याची मागणी केली फलंदाजांनी. आता आपण नन्ना मुन्ना जादूगार शिवम देखील आपल्याला पाहायला मिळते. जर्सी नंबर 07 मैदानाच्या आतमध्ये दैवड गावचं येणार भविष्य देखील मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेलाय. त्याला देखील या क्रिकेटचं महत्व माहित आहे. पाण्याची मागणी केली, फटका देखील सुरेख. राकेश घाडगे आणि नागेश शेडगे सेट ऑन फायर आपल्याला पाहायला मिळते. आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं गेलं ते म्हणजे कडवाडी सारखं टीमच्या डगआउट मध्ये की या जोडीला फोडायचं कसं. शेवटचा षटक आता पाहायला मिळते. आता एकंदरीत धावसंख्या आपल्याला 40 म्हणजे येणारे चेंडू असतील 6 आणि धावा बनवायला लागतील फक्त आणि फक्त 7. पहिलीची मॅच आपल्याला हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळते, म्हणजे अजून पूर्ण दिवस देखील पाहायला मिळते. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला अरुण जाधव पाहायला मिळतील. त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे, परंतु आता समोरील फलंदाज सेट ऑन फायर आहेत, म्हणजे आता हा प्रश्नचिन्ह उभा असेल की काय करावं. परंतु या क्षणाला करावं लागेल. 6 चेंडू 7 धावा 7 धावा 6 चेंडू. काय होणार मॅच मध्ये. पहिला चेंडू इथे फुल टॉस चेंडू, त्याच्यावरती मोठा प्रहार, परंतु आउटफील्डला भेदलं गेलं. इनफिल्डचा पाहिलं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला अभिमन्यू जाधव सर, अंदाच्या माध्यमातून सुरेख झेल. फटक्यामध्ये एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. उंची भरपूर घेतली होती परंतु ताकद झोकली नाही. म्हणून पाहतो आपण पहिल्या जोडीला फोडण्याचं काम केलं ते म्हणजे या अरुण जाधव सरांनी. त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. आता ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती केला प्रतिघात आणि दिले उत्तर की मी देखील माझ्या टीमचा अविभाज्य घटक आहे. आता मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय. अर्थात फिरकीचा जादूगार अमोल शेडगे, परंतु आता बॅटच्या साहाय्याने कोणती फिरकी घेणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. कान मंत्र दिला जातोय राकेश घाडगेच्या माध्यमातून की असं आपल्याला खेळायचं आहे, असं करायचं आहे, परंतु आता ते करावं लागेल. कोणतीही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी तुम्हाला यशस्वीचा डोंगर पार करावा लागतो. ते यशस्वी पार करताना पाहायला मिळेल का.
इथे पुढचा चेंडू येतोय वाईट, यालाच म्हणतात दुष्काळ 13वा महिना. आधीच तुमच्याकडे पाहतोय आपण धावा कमी डिफेंड करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये ही गोलंदाजी म्हणजे तुम्हाला धोक्याची घंटा. इथे पुन्हा एकदा फटका आला, तिथे अभिमन्यू जाधव सर केली चुकी मी तर म्हणेन आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. आलाय अमोल शेडगेच्या बॅट मधून संघर्षाचा चौकार. 45च्या घरामध्ये धावसंख्या फक्त 2 धावेची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील 4 आणि धावा बनवायच्या आहेत 2. काय मॅच पहिली आपल्याला पाहायला मिळते. अमोल शेडगेने पहिल्या चेंडूवरती केला प्रहार. इथे पुढचा चेंडू आपल्याला पाहायला म्हणतो कव्हर पॉइंट मधून नक्कीच काढला गेला. यशस्वी धाव होणार का, विजयाची धाव घेतली जाणार का, घ्यायला हरकत नाही. आणि वाद आपण पुढील फेरीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. अर्धा तास शिवतेज पारंबे हार्ड लक